इथं यांच्या उत्तरात असं म्हटलेलं अध्यक्ष महाराज, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26/2, 27, 38/1 ए नुसार सदर आस्थापनेमधून एकूण 8 अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेतलेले. सदर ठिकाणी तपासणीच्या वेळेस बिना लेबल बाटलीमध्येही इन्सेस घी प्लेअर आढळून आलेले नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आलेला आहे. सदर छाप्यामध्ये पॅकबंद स्वरूपातील 1121.8 लिटर तूप खुल्या स्वरूपात आणि 663.8 लिटर तूप व 118 लिटर रिफाइंड सोयाबीनचं तेल अशा एकूण तिथं मोठा साठा जप्त करण्यात आला. अध्यक्ष महाराज, सगळं उत्तरात आपण मान्य केलेलं आहे. त्याच्यात सगळं तुमच्या लॅबला जातं तो वेगळा विषय आहे. त्याला त्या केसला अजून मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करावाच त्या विभागाने. पण जे मागणी जे आमच्या सन्मानित सदस्यांनी या ठिकाणी केलेली आहे की त्याला अटकच केली नाही. अध्यक्ष महाराज ऑलरेडी त्याला एक मिनिट, या सभागृहात एक गोष्टीचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. मंत्री महोदय काय इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी नाहीये. एक मिनिट, त्यांचं काम आहे, त्यांच्या विभागाचं काम आहे गुन्हा दाखल करून घेणं, त्यानंतर चौकशी असेल, इन्व्हेस्टिगेशन असेल, अरेस्ट करायचं की नाही करायचं, हे सगळे इन्व्हेस्टिगेटिंग अधिकाऱ्याचे अधिकार आहेत. आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात योग्य ती पावलं उचलेल. आपण प्रत्येक वेळेला सभागृहात हा विषय मांडतो, ह्याला अरेस्ट का नाही केला, ह्याला अटक का नाही केली, ते ह्या ठिकाणी बसलेल्या मंत्र्यांची जबाबदारी नाहीये. माझं पूर्ण करू द्या अध्यक्ष महाराज. मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो अध्यक्ष महाराज, ते हॅपी झोल आहेत महाराष्ट्रामध्ये. कारण की हे तर आता 1 जून आपल्या या जून महिन्यामध्ये याच्यावर धाड पडली. धाड पडल्यानंतर हे उघडकीस आलं अध्यक्ष महाराज. महाराष्ट्राच्या लोकांच्या जीविताशी, नुसतं महाराष्ट्रातच नाही अध्यक्ष महाराज, देशभरातल्या लोकांच्या जीविताशी खेळणारी ही व्यवस्था आहे. तांदूळ अध्यक्ष महाराज या आदिवासी शाळेत जातं ना, आणि शाळामध्ये ते निकृष्ट दर्जाचे असतात. मी मंत्री महोदयांना ते निदर्शन जाऊन दिलं. अध्यक्ष महाराज, जीविताशी खेळतात आहे, हा गंभीर प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. आणि हे गंभीर प्रश्न असल्यामुळे कायदा आपला अपुरा पडत असेल अध्यक्ष महाराज. आपण नेहमी या कायद्याच्या बद्दल की केंद्र सरकारचा अधिकार आहे, तो आमचा नाही आहे. महाराष्ट्राला सुद्धा अधिकार आहे अध्यक्ष महाराज. आपल्यालाही आपल्या विधिमंडळात कायदा करता येतो अध्यक्ष महाराज. पण आपण असं या बदमाश लोकांना, लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना, अशा लोकांना सोडता कामा नये. आणि हे हॅबिच्युअल लोक आहेत. हॅबिच्युअल लोकांना तुम्ही असं मुभा देणार आणि कोर्टाचा रस्ता त्याच्यासाठी मोकळा करून देणार आणि कोर्टाने सोडलं आम्ही काय करणार? ठीक आहे मग अध्यक्ष महाराज, गंभीर प्रश्न आहे हा. मंत्री महोदय, सन्मान्य डायरेक्शन द्या. सन्मान्य सदस्य नाना